Hello friends, I'm Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss 6 standards day 5 bridge course activities. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इयत्ता 6वीच्या जो इंग्रजी विषयाचं जे बुक आहे त्याच्यामध्ये जे ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीज आहेत. ऑलरेडी वी हॅव कम्प्लिटेड 4 डेज ॲक्टिव्हिटीज 4 दिवसाच्या ॲक्टिव्हिटीज आपण कंप्लीट केलेल्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डे 5 ची ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. दिस ॲक्टिव्हिटी इज रिलेटेड टू द आउटडोर गेम्स. आजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आउटडोर गेमच्या रिलेटेड आहे. आउटडोर गेम्स म्हणजे जे मैदानी खेळ असतात त्याच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या व्हिडिओमधून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहात. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. तर आपण बघू शकतो 6 डे 5 ॲक्टिव्हिटीज दॅट इज आउटडोर गेम्स. तर आउटडोर गेम्स म्हणजे काय ते बघण्या अगोदर आउटडोर गेम्समधून किंवा आजच्या व्हिडिओजमधून तुम्ही काय शिकणार आहोत, म्हणजे कॉम्पिटन्सीज विच स्किल विल बी डेव्हलप, तुमच्यामध्ये कोणते स्किल डेव्हलप होणार आहे. आणि ते म्हणजे यू विल बी एबल टू राईट डूज अँड डोंट्स ऑन व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ सोशल अँड कल्चरल सराउंडिंग. म्हणजे तुम्ही शिकणार आहात लिहायला पण आणि स्वतःमध्ये कोणत्या की जी सामाजिक सोशल आणि कल्चरल सराउंडिंग किंवा परिसर असतो किंवा तुम्ही मैदानामध्ये असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असाल त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी कराव्यात डूज आणि कोणत्या गोष्टी करू नये याची तुम्हाला माहिती किंवा इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे. सो दीज कॉम्पिटन्सीज ऑर स्किल विल बी डेव्हलप. ह्या गोष्टी तुमच्यामध्ये डेव्हलप होणार आहेत. तर मी आता सांगितल्याप्रमाणे व्हॉट इज आउटडोर गेम्स, आउटडोर गेम्स कोणती असतात त्याच्या रिलेटेड आता स्टार्ट करत आहोत. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का द आउटडोर गेम्स, आउटडोर गेम्स काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाव हिअर यू कॅन सी वन इमेज अँड इन दॅट इमेज फ्यू स्टुडंट्स आर प्लेइंग फुटबॉल. इथे तुम्ही बघू शकता की या पिक्चरमध्ये काही विद्यार्थी फुटबॉल गेम खेळत आहे. नाव ॲज यू नो दॅट फुटबॉल स्पोर्ट इज अ एक्झाम्पल ऑफ आउटडोर गेम्स. आउटडोर गेमचं ते एक उदाहरण आहे. आता आपण बघूया आउटडोर गेम्स म्हणजे काय. तर आउटडोर गेम्स याला बोलतात जे की ते आपण बघू शकता. आउटडोर गेम्स आर ते या प्रकारे असतात आउटडोर गेम्स की प्लेड आउटसाइड द होम. प्लेड आउटसाइड होम म्हणजे घराच्या बाहेर जाऊन, घरामध्ये नाही तर घराच्या बाहेर जाऊन, म्हणजे मैदानामध्ये ओपन प्लेसमध्ये जाऊन जे गेम खेळतात किंवा प्लेग्राऊंडमध्ये जे गेम खेळतात दॅट इज कॉल्ड आउटडोर गेम्स. दे हेल्प अस टू स्टे हेल्दी. आता आउटडोर गेमचे आपल्याला फायदे काय की आपण हेल्दी राहू शकतो, निरोगी राहू शकतो, फिजिकली फिट राहू शकतो. दे दे ऑल्सो बिल्ड टीमवर्क, डिसिप्लिन अँड कॉन्फिडन्स अँड फ्रेंडशिप. आणि आपण आउटडोर गेम्स खेळल्यामुळे विच क्वालिटीज विल बी इम्प्रूव्ह, ते म्हणजे आपल्यामध्ये टीमवर्क, आपल्यामध्ये हा गुण ग्रो होतो. त्यानंतर आपल्यामध्ये डिसिप्लिन येते, शिस्त येते, कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास येतो आणि फ्रेंडशिप पण क्रिएट होते. सो दीज आर द सम ऑफ द बेनिफिट्स ऑफ प्लेईंग आउटडोर गेम्स. आता आउटडोर गेमचे काही एक्झाम्पल्स इथे दिले आहेत, ज्याप्रमाणे क्रिकेट इज फुटबॉल, देन बॅडमिंटन, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, टग ऑफ वॉर, बेसबॉल. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ आउटडोर गेम्स. इथे तुम्ही इमेजमध्ये वेगवेगळे गेम्स दाखवलेले आहेत आउटडोर गेम्स. ठीक आहे. सो आता आपण बघितलं आउटडोर गेम्स कोणते, आउटडोर गेम्स म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहे. आता आपण रिअल ॲक्टिव्हिटीजला आपण सुरुवात करीत आहोत की जे स्टार्टिंगला बघितलं होते की प्लेईंग फुटबॉल. इथे जे इमेजमध्ये दाखवलं आहे की फुटबॉल खेळत आहेत, याच्या रिलेटेड जे ॲक्टिव्हिटी आहे ते आपण सॉल्व्ह करूया. प्लेईंग फेअर ऑन दी ग्राउंड. ग्राउंडवरती योग्य प्रकारे कशा प्रकारे खेळावे. चिल्ड्रन आर ऑन द प्ले ग्राउंड. या इमेजमध्ये बघू शकता चिल्ड्रन प्ले ग्राउंडवरती खेळत आहेत. गेटिंग रेडी टू प्ले गेम्स. गेम खेळण्यासाठी तयार होत आहेत. फुटबॉल. दे फॉलो डूज अँड डोंट्स ऑन स्कूल प्ले ग्राउंड. मग शाळेच्या मैदानामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, डोंट्स, त्याचे रूल्स काय नियम आहेत ते इथे आपण बघूया. कोणत्या गोष्टी त्या स्टुडंट्सनी किंवा प्लेयर्सनी लक्षात घ्यायच्या ते म्हणजे प्ले सेफली, सुरक्षितपणे खेळावे. सेकंड, टेक टर्न्स अँड फॉलो गेम रूल्स. प्रत्येकाला संधी द्यावी टर्न बाय टर्न आणि जे गेमचे रूल्स आहेत ते फॉलो करावे, त्याचं अनुकरण करावं. हेल्प फ्रेंड्स हू फॉल ऑर नीड सपोर्ट. मित्रांना तुम्ही हेल्प करा, जो खेळताना पडत असेल किंवा पडला असेल किंवा त्याला सपोर्टची गरज असेल त्याला हेल्प करा. लेट अदर्स यूज द बॉल, बॅट ऑर स्किपिंग रोप. मग तुम्ही जो कोणता गेम खेळत असेल, मग फुटबॉल असेल, क्रिकेट असेल,
किंवा रोपिंगचं टग ऑफ वॉर असेल, ते तुम्ही काय करा, इतरांना सुद्धा यूज करू द्या. तुम्ही एकटाच त्याचे खेळू नका किंवा एकट्याकडे सर्व काही गोष्टी घेऊ नका. लिसन टू द टीचर्स ऑर स्पोर्ट टीचर, स्पोर्ट लीडर. जे तुमचा स्पोर्टचा लीडर किंवा कॅप्टन आहे किंवा तुमचे स्पोर्ट टीचर आहेत त्यांचे तुम्ही ऐकायचं आहे. एनकरेज अदर्स वाईल प्लेईंग. खेळताना एकमेकांना तुम्ही एनकरेज करा, प्रोत्साहन द्या. वेट फॉर युअर टर्न पोटेन्शियली. वेट फॉर युअर टर्न पेशन्सली. पेशन्सली म्हणजे संयमाने. तुमचा नंबर येईपर्यंत थांबा. ठीक आहे, घाई करू नका. कीप द प्ले ग्राउंड क्लीन. ग्राउंड स्वच्छ ठेवा. थ्रो वेस्ट इन द डस्टबिन. जे काय केर कचरा आहे तो डस्टबिन जावा. सो दीज आर द डूज. म्हणजे या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचे की या गोष्टी फॉलो करायच्या. डोंट, कोणत्या गोष्टी करू नये प्ले ग्राउंडवरती ते सांगितलेलं आहे. पुश ऑर हिट द अदर. एकमेकांना ढकलू नका, कुणाला मारू नका. यूज बॅड डोंट यूज बॅड वर्ड्स और शाउट अँग्रीली. किंवा खेळताना बॅड वर्डचा यूज करू नका किंवा एकमेकांवरती रागवू नका. ठीक आहे. डोंट फाईट. इथे डोंट फाईट ओव्हर टर्न और टीम्स. टीममध्ये किंवा तुमच्या टर्नच्या बाबतीमध्ये फाईट करू नका. ठीक आहे. डोंट क्लाइंब फेन्सेस, ट्रीज और वॉल्स. फेन्स म्हणजे कंपाऊंडवरती चढू नका, झाडावरती चढू नका किंवा भिंतीवरती चढू नका. डोंट थ्रो स्टोन्स देन सँड और स्टिक्स. एकमेकाच्या अंगावर दगड किंवा माती किंवा काठ्याने असे फेकू नका. डोंट डॅमेजेस प्लेग्राऊंड इक्विपमेंट्स. प्लेग्राऊंडचे जे साहित्य आहे ते डॅमेज किंवा खराब करू नका. डोंट टीज और मेक फन ऑफ अदर्स. एकमेकांना चिडवू नका. डोंट रन नियर वॉल्स और स्टेर्स. किंवा जवळची भिंत असेल किंवा पायऱ्या असेल तिथे धावू नका. डोंट इग्नोर द टीचर्स इन्स्ट्रक्शन. टीचरने ज्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याच्याकडे इग्नोर करू नका, दुर्लक्ष करू नका. सो दीज आर द सम ऑफ द डूज अँड डोंट्स वाईल प्लेईंग द गेम्स. गेम खेळताना हे डूज अँड डोंट्स ही सर्व प्रकारच्या आउटडोअर गेम्स खेळताना या प्रकारे डूज अँड डोंट्स तुम्हाला फॉलो करायचे. आत्ता आपण बघूया रीड द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन. इथे संभाषण दिलेलं आहे प्लेग्राऊंडवरचं कबड्डी खेळतानाचं प्लेयर्समध्ये. ते तुम्ही रीड करायचं. मी तुम्हाला रीड करून दाखवतो आणि मग त्याच्यावरती आधारित काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा क्वेश्चन आहेत ते आपण सॉल्व्ह करूया. आता संभाषणामध्ये काही प्लेयर्स बोलत आहेत आपापसामध्ये. दे आर टॉकिंग इच अदर. आशा सेड, हुर्रे, इट्स टाइम टू गेम. अरे वाव, चला आता खेळाची वेळ झाली. लेट्स कबड्डी टुडे. आज आपण कबड्डी खेळूया. रवींद्र सेड, ग्रेट. बट फर्स्ट लेट डिसाइड द टीम फेअरली. सर्वात अगोदर आपण टीम डिसाईड करूया, टीम बनवूया योग्य प्रकारे. पूजा सेड, आय विल बी द कॅप्टन. मी कॅप्टन होणार. आय विल पिक अप माय फ्रेंड्स ओनली. मी कॅप्टन होणार आणि माझ्या टीममध्ये माझे फ्रेंड्स फक्त घेणार. आशा सेड, दॅट्स नॉट फेअर पूजा. पूजा हे योग्य नाहीये. एव्हरीवन शुड गेट अ टर्न. प्रत्येकाला टर्न म्हणजे प्रत्येकाला नंबर मिळाला पाहिजे, प्रत्येकाला खेळायला चान्स मिळाला पाहिजे. मीना सेड, येस वी मस्ट फॉलो रूल्स. आपण खेळताना रूल्स, नियमांचं पालन करायला पाहिजे. लेट्स टॉस अ कॉइन. आपण कॉइन टॉस करूया. टू चूज कॅप्टन. कॅप्टन कोणाला बनवायचं आहे यासाठी आपण अगोदर काय करूया, कॉइन टॉस करूया. रवीना सेड, दॅट्स द स्पिरिट. हां, हे खेळ खरं स्पिरिट आहे. रूल्स मेक्स द गेम फन फॉर एव्हरीवन. रूलमुळे, नियमामुळे प्रत्येकाला मजा येते, प्रत्येकाला खेळामध्ये मजा येते. दे टॉस द कॉइन अँड स्टार्ट प्लेईंग. पूजा गोज फॉर हर टर्न्स. सो गेम स्टार्ट होतो. पूजा तिचे टर्न्स म्हणजे एंट्री मारत असले आपण म्हणू शकतो. पूजा सेड, इट वॉजंट आउट. मी आउट झाली नव्हती. आय विल कीप प्लेईंग. मी परत खेळणार. मीना सेड, वेट पूजा, यू आर आउट. नाही, तू आउट झालेली आहेस. इट्स रवीनाज टर्न नाव. आता रवीना एंट्री करेल किंवा राईट करेल या प्रकारे. सो दिस वे द कॉन्व्हर्सेशन इज गोइंग ऑन. पुढे कॉन्व्हर्सेशन चालूच आहे ते आपण बघूया. पूजा सेड, ओके, आय विल फॉलो द रूल्स. सांगितल्याप्रमाणे पण रूल्स फॉलो करते. सॉरी मी जे बोलल्याबद्दल. रवीना सेड, दॅट्स ओके. रिमेंबर वी प्ले टू एन्जॉय नॉट जस्ट टू विन. आपण जे खेळत आहोत ते जिंकण्यासाठी नाही तर आपण आनंद घेण्यासाठी खेळतोय. लेट्स एन्जॉय. ओके. लॅटर रवीना इंज्युअर्ड. नंतर खेळताना काय होते, रवीनाला इंज्युअरी होती, ते जखमी होते वाईल प्लेईंग. आशा सेड, ओ नो, आर यू ओके रवीना. रवीना तू बरी आहेस ना. पूजा, रवीना कम हिअर अँड सिट. पूजा रवीनाला बोलवते आणि बसायला सांगते. आय विल अप्लाय बँडेज टू द वूंड. तुला जी जखम झाली, वूंड म्हणजे जखम, तिथे मी बँडेज लावते. रवीना, थँक्स पूजा, दॅट्स
ट्रू स्पोर्ट्समन स्पिरिट तुम्हाला जे हेल्प करते हे खरोखरच खेळाडू वृत्ती आहे, स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. हेल्पिंग इच अदर अँड बिईंग काइंड, एकमेकांना हेल्प करणे आणि दया दाखवणे, प्रेम दाखवणे, इट्स रिअली अ स्पोर्ट्समनशिप आहे. टीचर, आय एम प्राऊड ऑफ यू. टीचर हे सर्व बघत असतात आणि शेवटी बोलतात आय एम प्राऊड ऑफ यू ऑल. मी सर्वांचं मला अभिमान वाटतो तुम्हाला सर्वांचं. रिअल प्लेयर्स फॉलोज रूल्स, जे खरे प्लेयर्स असतात ते नेहमी नियमांचं पालन करतात. रिस्पेक्ट इच अदर अँड प्ले फेअर, दॅट्स व्हॉट मेक यू विनर्स, आणि यामुळेच तुम्ही जिंकत असत, म्हणूनच तुम्ही आज विनर आहात ऑन द ग्राउंड अँड इन लाईफ. फक्त ग्राउंडवरतीच नाही, तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये सुद्धा. सो इन दिस वेस ऑल these प्लेयर्स आर शोन इन दिस ग्राउंड, हे तुम्ही ते बघू शकता. सो दिस इज द कॉन्व्हर्सेशन बिटवीन प्लेयर्स अबाउट प्लेईंग कबड्डी. कबड्डी खेळण्याबाबतीमध्ये काय काय करायचं आणि काय काय करू नये ह्या कॉन्व्हर्सेशनमधून आपण डूज अँड डोंट्स बघितलेला आहे. ठीक आहे. आता हिअर ॲज यू कॅन सो डू एज डिरेक्टेड सांगितल्याप्रमाणे करायचं. ऑब्झर्व द पिक्चर, इथे जे पिक्चर दाखवलं ते निरीक्षण करा. अँड मेक अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स, आणि याची डूज अँड डोंटची लिस्ट बनवा. म्हणजे नाउ व्हॉट इज द पिक्चर? द पिक्चर इज अबाउट क्रॉसिंग द रोड. शहरामध्ये रोड क्रॉस करताना चे दाखवलेलं आहे की ते रेड लाईट दाखवलेले आहे, गाड्या थांबल्यात. मग हाऊ टू क्रॉस द रोड, रोड क्रॉस करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, डूज अँड डोंट्स. तर तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यानंतर याच्याबद्दल डूज अँड डोंटचे पॉईंट्स लिहायचे आहेत. ठीक आहे. आन्सर तुम्हाला दिलेला आहे, ते आपण आन्सर आपण पुढे बघूया. ओके. ऑब्झर्व द पिक्चर, जे आपण पिक्चर तुम्ही वरती अगोदर पण बघितलं हे पिक्चर आहे, त्याच्यानुसार डूज अँड डोंट्सच्या ॲक्टिव्हिटीज काय. डूज कोणकोणती गोष्टी कराव्यात वाईल क्रॉसिंग द रोड. फर्स्ट, क्रॉस द रोड ॲट द झेब्रा क्रॉसिंग. रोड नेहमी झेब्रा क्रॉसिंग मधूनच क्रॉस करावा. सेकंड, फॉलो द ट्रॅफिक सिग्नल्स. ट्रॅफिक सिग्नलचे जे आहेत ते फॉलो करा, म्हणजे रेड लाईट लागल्यानंतर थांबायचे, ग्रीन लागल्यानंतर जाऊ शकता या अर्थाने. थर्ड, लुक बोथ साइड्स बिफोर क्रॉसिंग. क्रॉसिंग करण्या अगोदर दोन्ही बाजूने गाडी येते की नाही ते बघावं. नेक्स्ट, वॉक ऑन द फुटपाथ. चालताना फुटपाथचाच उपयोग करा, म्हणजे रोडच्या मधून नको, तर रोडच्या साईडने जे फुटपाथ चालण्यासाठी असतो त्याचा यूज करा. नेक्स्ट, होल्ड युअर फ्रेंड्स हँड अँड हेल्प अदर्स. क्रॉसिंग करताना मित्राचे तुमचे बरोबर जे असतील त्यांचे मित्रांचे हात धरा आणि एकमेकांना हेल्प करा. अँड लास्ट पॉईंट इज गिवन, बी पोलाइट अँड पेशंट. नम्र राहा, एकमेकांना संयम बाळगा, अँड ऑबे ट्रॅफिक रूल्स फॉर सेफ्टी. आणि सुरक्षतेसाठी ट्रॅफिकच्या रूल्सचं ऑबे म्हणजे अनुकरण करा, पालन करा. सो दीज आर द डूज, म्हणजे या गोष्टी आहेत जे तुम्ही ट्रॅफिक रोड वाईल क्रॉसिंग द रोड या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. डोंट, क्रॉस करताना कोणत्या गोष्टी करू नये ते म्हणजे डोंट क्रॉस द रोड ऑन रेड सिग्नल. रेड सिग्नल पडल्यानंतर तुम्ही रोड क्रॉस करू नका. ठीक आहे. डोंट क्रॉस द रोड ऑन रेड सिग्नल, म्हणजे तुमच्यासाठी जाण्यासाठी ग्रीन सिग्नल दाखवलं तर तुम्ही वॉकिंग जाऊ शकता. डोंट रन ऑन द रोड, क्रॉस करताना धावू नका रस्त्यावरून. नेक्स्ट पॉईंट, डोंट क्रॉस एनिवेअर एक्सेप्ट द झेब्रा क्रॉसिंग. झेब्रा क्रॉसिंग सोडून इतरत्र ठिकाणाहून तुम्ही रोड क्रॉस करू नका. नेक्स्ट पॉईंट इज दॅट डोंट प्ले ऑन द रोड. रोडवरती रस्त्यावरती खेळू नका. नेक्स्ट पॉईंट, डोंट पुश अदर्स वाईल क्रॉसिंग. क्रॉसिंग करताना एकमेकांना पुश किंवा ढकलू नका. आणि नेक्स्ट पॉईंट, डोंट इग्नोर ट्रॅफिक रूल्स. जे ट्रॅफिकचे नियम आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. सो दिस इज द जस्ट डूज अँड डोंट्स वाईल क्रॉसिंग द रोड. रोड क्रॉस करताना कोणकोणत्या गोष्टी काळजी करायची आणि कोणकोणत्या गोष्टी करू नये याबद्दल इथे दाखवलेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, राईट 5 डूज अँड डोंट्स टू फॉलो द पब्लिक प्लेस. पब्लिक प्लेस म्हणजे जसं गार्डन आहे, पार्क, किंवा जसं रोड क्रॉसिंग बद्दल सांगितलं, या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणकोणत्या गोष्टी करू नयेत. डूज अँड डोंट्स तुम्ही 5 डूज अँड डोंट्स लिहायचे आहेत. नाव आय विल गिव्ह द आन्सर. याचा आन्सर तुम्हाला मी देतो. नाव हिअर यू कॅन सी पब्लिक प्लेस मध्ये डूज कोणत्या गोष्टी कराव्यात. कीप द पब्लिक प्लेस क्लीन. कीप द पब्लिक प्लेस क्लीन, सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवा. मग ते गार्डन असेल किंवा रोड असेल, सराउंडिंग एरिया असेल. थ्रो वेस्ट इन डस्टबिन. तुमचा जो केर कचरा आहे तो डस्टबिनमध्येच टाकावा, कचरा कुंडीमध्येच टाकावा. स्टँड इन अ क्यू. पब्लिक प्लेसमध्ये रांगेमध्ये उभे राहा. तुम्ही बस स्टँडवरती असाल किंवा इतर ठिकाणी असाल. स्पीक पोलाइटली अँड रिस्पेक्ट अदर्स.
नम्रपणे बोला, इतरांचा आदर करा, फॉलो रूल्स अँड साइन बोर्ड्स. नियमांचे पालन करा आणि जे काही साइन बोर्ड असेल म्हणजे झेब्रा क्रॉसिंगचा रूल असेल, ट्रॅफिकचे रूल असेल किंवा जे इतरत्र गार्डनमध्ये एंट्री केल्यानंतर जे ते साइन बोर्ड दाखवले त्या सर्व गोष्टींचं पालन करा, फॉलो करा. सो दीज आर द डूज. डोंट कोणत्या गोष्टी करू नयेत सार्वजनिक ठिकाणी. डोंट लिटर म्हणजे केरकचरा इतरत्र फेकू नका. लिटर म्हणजे केरकचरा कुठेही फेकून देणे. डोंट स्पिट इन पब्लिक प्लेस. पब्लिक प्लेसला थुंकू नका कुठे देखील, जे की तुम्ही इमेजमध्ये बघू शकता. डोंट मेक लाऊड नॉईज. मोठ्याने आवाज करू नका, जे की इतरांना त्रास होईल. नेक्स्ट पॉईंट, डोंट डॅमेज पब्लिक प्रॉपर्टी. जी पब्लिक प्रॉपर्टी आहे, जी जे बसेस असतात किंवा इतर पब्लिक प्रॉपर्टी बसण्याची ठिकाणं असतात ती डॅमेज करू नका, त्याला नुकसान पोहोचू नका. अँड नेक्स्ट पॉईंट इज दॅट डोंट पुश ऑर फाईट विथ अदर्स. एकमेकांना ढकलू नका किंवा एकमेकांना मारामारी करू नका. सो दीज आर द सम ऑफ द डूज अँड डोंट्स टू फॉलो इन पब्लिक प्लेसेसच्या ठिकाणी या गोष्टीचं आपल्याला अनुकरण करायचं आहे. सो ही ॲक्टिव्हिटी आपली ती कंप्लीट होते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. पुढची काय, डिझाईन ए पोस्टर. एक पोस्टर तुम्हाला तयार करायचं आहे. डिझाईन ए पोस्टर. माय सिटी विलेज. माय सिटी विलेज हे टायटल आहे. माय रिस्पॉन्सिबिलिटी. माझं जे शहर आहे किंवा माझं छोटं जे गाव आहे सिटी विलेज, तिथे माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे याच्याबद्दल. शोईंग डूज अँड डोंट्स अँड कीप पब्लिक प्लेस क्लीन अँड सेफ. ते सिटी विलेज असेल, सिटी असेल किंवा विलेज असेल, गाव असेल किंवा शहर असेल, तुम्ही स्वतःचं एक टायटल म्हणून द्यायचं आणि त्या ठिकाणी पब्लिक प्लेस क्लीन, स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात ते डूज अँड डोंट्सचा कॉलम बनवून तुम्हाला इथे दाखवायचं आहे. तर आन्सर इज गिवन हिअर. उत्तर इथे बघू शकता. वी हॅव गिवन माय सिटी द्या किंवा माय विलेज असं म्हणा टायटल म्हणून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माय रिस्पॉन्सिबिलिटी, माझी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ते इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. माय रिस्पॉन्सिबिलिटी, राईट, म्हणजे माझी जबाबदारी. क्लीन अँड सेफ, स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यासाठी. आता पब्लिक प्लेस म्हटल्यानंतर ज्या शहर असू दे, गाव असू दे, मग ते गार्डन असू शकतो, पब्लिक प्लेस सार्वजनिक रोड असू शकतो, त्याच्या डूज अँड डोंट्स. डूज म्हणजे कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. यूज डस्टबिनचा वापर करा. ओके. प्लांट मोर ट्रीज, जास्तीत जास्त झाडं लावा. फॉलो ट्रॅफिक रूल्स, ट्रॅफिक रूलचं फॉलो करा. देन कीप द रोड अँड पार्क क्लीन, रस्ता आणि जे गार्डन आहे ते स्वच्छ ठेवा. अँड नेक्स्ट पॉईंट, हेल्प अदर्स अँड प्रोटेक्ट पब्लिक प्रॉपर्टी. एकमेकांना हेल्प करा आणि जे पब्लिक प्रॉपर्टी आहे, सार्वजनिक जी संपत्ती आहे त्याचे रक्षण करा. सो दीज आर द डोंट्स. कोणत्या गोष्टी करू नयेत पब्लिक प्लेसच्या ठिकाणी. डोंट लिटर, कुठेही थुंकू नका, कुठेही कचरा टाकू नका. डोंट लिटर म्हणजे कचरा टाकू नका. डोंट स्पिट इन पब्लिक प्लेस, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डोंट डॅमेज द पब्लिक प्रॉपर्टी, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करू नका. डोंट वेस्ट वॉटर, पाणी वाया घालू नका किंवा टॅप चालू ठेवू नका. डोंट मेक लाऊड नॉईज, मोठ्याने आवाज करू नका. सो दीज आर द सम ऑफ द डूज अँड डोंट्स ऑफ सिटी पब्लिक प्लेस ऑर विलेज पब्लिक प्लेस. सो या प्रकारचं पोस्टर आपण बनवू शकतो. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल. डे 5ची ॲक्टिव्हिटी आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.